सर मला एक सांगा, की नाडी ज्योतिषबद्दल तर आपण बोलतोच आहे. आयुष्यातला पैसा जर समजा आता एखादा व्यक्ती आहे जो आपला पॉडकास्ट बघतोय, त्याला लाईफमध्ये काहीतरी प्रॉब्लेम येतोय. समजा प्रॉब्लेम येतोय, त्याला तो कर्जात बुडालेला आहे. हां. तर त्याचे कोणते घरं खराब असतील, जसं तुम्ही बोलता की 2, 9, 11, 12, 13 वगैरे ते कोणते प्रॉब्लेम कोणते घरं खराब असतील त्याचे? त्याचं 6, 8, 12, 5, 8, 12, 7, 8, 12 हे 3 जर कॉम्बिनेशन तुमच्या चार्टमध्ये लगातार जर चालू असेल, तर तुम्ही कितीही पैसा कमवा, तुम्हाला पैसाच टिकणार नाही. तुमच्यावर लोन वगैरे नसतं होतील, तुमचे हेल्थ इश्यूज म्हणजे सगळ्यात ते एखादं नाही का म्हणतो आपण सगळ्या बाजूनी प्रॉब्लेम्स येत आहे. तर हे 3 मेजर रोल आहे त्याच्यावर. 6, 8, 12, 5, 8, 12, 7, 8, 12 हे 3 आले तर संपला माणूस. समजा त्या दशा यायला पाहिजे त्याच्यामध्ये. समजलं का? जरी प्रॉमिस आहे चार्टमध्ये, ती जर दशा जर आलीच नाही समजा, तर प्रॉब्लेम नाही येणार त्याला. बरोबर आहे. समजतंय का? जरी प्रॉमिस आहे चार्टमध्ये, आपण नाही का म्हणतो की नाही यार याच्या चार्टमध्ये प्रॉमिस आहे, मग असं का होत नाही? हं. तर ते होत नाही कारण की तो वेळ आलेली नाहीये. ती दशा नाहीये. हां. दशा फार मोठा रोल प्ले करते. म्हणजे कुठल्याही ज्योतिषमध्ये जा तुम्ही, तो वेळ आला पाहिजे तरच त्या गोष्टी करतात. ते टाईमला Time ते जरी ते time promise zone असलं, महत्वाचं. तर त्या महिन्यांमध्ये त्याच्यात ते बरोबर तसं आलं की ते तसं होतं. तसं होतं. पूर्ण व्हिडिओ बघण्यासाठी YouTubeवर जाऊन बँटर विथ चेतन सर्च करा.